के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण नागपूर ग्रामीणचा पेपर बघितला, त्याच्यानंतर पुणे ग्रामीण बघितला आणि पुणे आयुक्तालय त्याच्यानंतर आपण चालू केलेला आहे की काठिण्य पातळीचा विचार करता पुणे आयुक्तालयाचा पेपरची डेप्थनेस ही जास्त आहे। तर विद्यार्थी मित्रांनी फक्त वरवरचाच अभ्यास करू नये, तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला एक लेवल चांगले असले पाहिजे अभ्यासाचं, म्हणून हा व्हिडिओ आपण किंवा हा जो पेपर आहे आपण घेतलेला आहे। तर आता प्रमोशनचा थोडासा भाग असा की आपले बरेचसे खूप चांगले नावाजलेले पुस्तक आहेत की होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधला 78 प्रश्नपत्रिकांचं उत्तरे आणि स्पष्टीकरणासह आपले हे बुक आहे, ज्याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीणच्या व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि अतिशय विश्लेषण आणि स्पष्टीकरणासह चालू घडामोडी ॲड करून हे पुस्तक आपलं रिसेंटली तयार केलेलं आहे। तुम्ही पाहता विद्यार्थी मित्रांनो की मी त्या पुस्तकामधीलच एक PDF घेऊन तुम्हाला शिकवत असतो। मग ते PDF मध्ये किती छान पद्धतीने किंवा किती व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्ही पाहायला आहे। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे आता रिसेंट आलेली की जी संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल अशी आहे, ज्याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरी आणि स्पष्टीकरणासह, ही स्पष्टीकरण हा फार जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे, स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 36वी एडिशन आहे, ज्याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिका आहेत। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 याच्यामध्ये 25 निवडक प्रश्नपत्रिकांचं विशेष विश्लेषण आणि स्पष्टीकरण अशा पद्धतीमध्ये दिलेलं आहे। त्याच्यानंतर जे माझे विद्यार्थी मित्र चालक भरतीसाठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी सेपरेट 450 MCQ जे वाहतूक विषय असणारे इम्पॉर्टंट MCQ स्वतंत्र पद्धतीने याच्यामध्ये दिलेले, शिवाय हे जे काही वेगवेगळे चिन्ह आहेत, जे सिम्बॉल्स आहेत, वाहतुकीचे चिन्ह असते, रोड मार्किंग असेल, दिवे असतील, वाहन इंडिकेटर्स असतील वगैरे वगैरे, हे रंगीत स्वरूपामध्ये या बुकमध्ये दिलेले आहेत। शिवाय मागील प्रश्नपत्रिका 2019च्या 20 प्रश्नपत्रिकांचा आवश्यक स्पष्टीकरणासह याच्यामध्ये समावेश केलेला आहे। त्याचबरोबर पुढचं हे जे काय आपलं बुक आहे पोलीस शिपाई चालक भरती, याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे वाहतूक विषयक कायदे व नियम असं हे पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये जे वेगवेगळे वाहतुकीविषयीचे जे कायदे आहेत त्या वाहतूक विषयक कायद्यांच्या 2021 मधल्या झालेल्या 21 प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। शिवाय 650 पेक्षा अधिक MCQ त्याच्या धर्तीवरती काय विचारले जाऊ शकतात याचा देखील समावेश या बुकमध्ये केलेला आहे। आणि आता आपला पुणे आयुक्तालयाचा हा पेपर आहे आणि आपण पाठीमागचे काही पार्ट पुणे आयुक्तालयाचा पेपर पाहत आलो होतो आणि आता हा आपला GKचा पोर्शन पर्यंत आपण आलेलो आहोत। मग आता GKच्या पोर्शन मध्ये तुम्हाला मी सांगितलं की जिल्हा विशेषला सोडून जायचं नाही, जिल्हा विशेषवरती क्वेश्चन विचारले जातात, बेसिक माहिती तुम्हाला भारतीय संविधान असेल, भूगोल असेल ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाणार। आता काय क्वेश्चन आहे 72 नंबरचा प्रश्न, पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश हा काहीतरी एकच असणार, लक्षात घ्या। सोप्या स्वरूपाचा प्रश्न आहे की पंचायत राज कशासाठी चालू केलं, आणि आपण बघितलं आपला जर सिलेबस डिकोड केला तर त्याच्यामध्ये पंचायत राज असा सरळ ऑप्शन टाकलेला आहे, म्हणजे पंचायत राज वरती प्रश्न विचारणारच, कारण तुम्हाला सिलेबसला धरून प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे ते करायचंच। पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? आर्थिक स्वावलंबन, प्रशासकीय शिक्षण, लोकशाही विकेंद्रीकरण आणि ग्रामविकास। बरेचसे विद्यार्थी काय करतात, हे तर पंचायत राज दिले ते ग्राम विकासाच्या संदर्भात गावाच्या संदर्भात आहे, त्यांना वाटतं पंचायत म्हणजे ग्रामपंचायतच फक्त। पंचायत राजचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल त्याच्यात फक्त ग्रामपंचायत असा मुद्दा येत नाही। पंचायत समिती म्हटलं पंचायत राज म्हटलं की त्याच्यामध्ये ग्रामीण पातळीवरच्या 3 गोष्टी कुठल्या कुठल्या? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, आणि शहरी भागाकडच्या कुठल्या की नगर परिषदा, ज्याला नगरपालिका असं म्हणतात, आणि महानगरपालिका यांचा समावेश होत असतो। मग फक्त ग्राम विकासाच्या संदर्भात आहे का? नाही, ऑप्शन गेला। मग पंचायत राज कशासाठी आणलं होतं, त्याचा मुख्य उद्देश काय होता? तर लक्षात घ्या, पंचायत राजचा मुख्य उद्देश त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो असा होता की त्यावेळेस म्हणजे 1959 सालच्या आसपास काय विषय होता की त्यावेळी जे केंद्रामध्ये ज्या पद्धतीने सरकार चालतंय त्यावेळेस महात्मा गांधींचं स्वप्न होतं, म्हणून कलम क्रमांक 40 ग्रामपंचायतीची स्थापना किंवा वेगवेगळे कुटीर उद्योग, कारण महात्मा गांधींचं ते स्वप्न होतं की जी संस्था वरती केंद्रात चालते
किंवा राज्यात चालते तर ती गावातल्या तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून तर महात्मा गांधींचं स्वप्न होतं ना, खेड्याकडे चला. खेड्याकडे चला हे महात्मा गांधींचं स्वप्न असण्याच्या पाठीमागच्या उद्देशाला धरूनच पंचायत राज आणलं. मग पंचायत राज आणल्यानंतर त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश हेच असणार आहे की जे काय वरती केंद्रात ज्या पद्धतीनं सरकार चालतं, राज्यात जे राज्याच्या लेवलला सपोज आपलं मुंबईच्या ठिकाणी हे आहे मंत्रालय आहे, तिथं ज्या पद्धतीनं सरकार चालतं अगदी त्याच पद्धतीनं तळात अगदी ग्रामीण भागापर्यंत, त्याच्यानंतर तालुका लेवलला, त्याच्यानंतर जिल्हा लेवलला, त्याच्यानंतर नगरपालिका लेवलला, महानगरपालिका लेवलला पण त्याच पद्धतीनं काय झालं पाहिजे की सरकार चाललं पाहिजे. त्याच पद्धतीनं लोकशाही रुजली पाहिजे. म्हणजेच लोकशाहीचं त्याने काय होईल, विकेंद्रीकरण होईल. म्हणजे जास्तीत जास्त लोकशाहीचा काय होईल, प्रसार प्रचार होईल. म्हणजेच पंचायत राजचा मुख्य उद्देश काय असणार आहे, लोकशाहीचे विकेंद्रीकरण. हा या प्रश्नाचं उत्तर राहील. पंचायत राजचा मुख्य उद्देश लोकशाहीचे विकेंद्रीकरण असणार आहे. पुढचा देखील प्रश्न पुन्हा पंचायत राजवरती विचारलाय. महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी चालू झाली? मग आता तुम्ही विचार करा की एखादं राज्य तयार झालं तर लगेचच पंचायत राजची अंमलबजावणी चालू होईल का? होणार नाही. म्हणजे 1 मे 1960 राज्याची स्थापना आहे त्या दिवशी. मग आपल्याला इथं पण प्रश्न विचारलेला आहे. काय क्वेश्चन विचारलेला आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 झाला प्रश्न. ऑप्शनवरून प्रश्न तयार झाला. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली, म्हणजेच त्या वर्षी पंचायत राजची अंमलबजावणी झालेली नाही. मग आता बघा 60, 61, 62 आणि 65 म्हणजे फारच जास्त लांब होते. 5-6 वर्ष ऑप्शन गेला. म्हणजे एक तर उत्तर 61 किंवा 62 या दोघांमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, तुम्हाला मी अगोदर सांगितलं बी किंवा सी ला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यायचा. तर या प्रश्नाचं उत्तर राहील 1 मे 1962. किती? 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राजची अंमलबजावणी चालू झालेली आहे. कधी चालू झाली? 1 मे 1962. जर तुम्हाला हे प्रश्न विचारला जातो तर तुम्हाला असंही विचारलं जाईल की पंचायत राजच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रामध्ये, बघा नीट ऐका, महाराष्ट्रामध्ये कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली होती? तर लक्षात ठेवा पंचायत राजसाठी महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक, कुठली? वसंतराव नाईक समिती. म्हणजे वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची सुरुवात झाली होती. मग तुम्हाला प्रश्न भविष्यात असा इथे विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन असा या ठिकाणी असा तयार होईल की पंचायत राजच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची सुरुवात झाली? तो कोणाच्या? वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार. मग वसंतराव नाईक हे कोण होते? तर लक्षात ठेवा महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ, नीट ऐका, महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ असलेले मुख्यमंत्री कोण? तर वसंतराव नाईक हे सर्वात जास्त काळ. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सर्वात जास्त काळ असणारे मुख्यमंत्री, सर्वात जास्त काळ असणारे मुख्यमंत्री. मग आता सर्वात जास्त काळ असणारे कोण आहेत? वसंतराव नाईक आहेत. आणि नीट लक्षात घ्यायचं, सर्वाधिक वेळा विचारलं म्हणजे किती वेळा, 1, 2, 3, 4 असं जे वेळा असतं, मग सर्वाधिक वेळा होणारे कोण आहेत? तर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. म्हणजे माननीय श्री वसंतराव नाईक समिती हे जे काय आहेत, हे माननीय श्री वसंतराव नाईक हे सर्वाधिक जास्त काळ असणारे मुख्यमंत्री, जास्त कालावधीसाठी. आणि किती वेळा, सर्वाधिक वेळा असणारे मुख्यमंत्री कोण आहेत? तर माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. म्हणजे बघा पवार साहेब किती वेळा झाले होते? तर 4 वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. मग जास्त वेळा विचारलं तर शरद पवार, माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, ते त्याचं उत्तर राहील. आणि जास्त काळ विचारलं तर माननीय श्री वसंतरावजी नाईक हे ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. असे आता बघता तुम्हाला मी 4 ते 5 प्रश्न या प्रश्नाच्या अनुषंगानं सांगितले. आता पुढचा प्रश्न की महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र, कुठं? महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? अभ्यास करणाऱ्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हे माहितीच असतं. शिवाय हे कशावरती आहे हो? सरळ जिल्हा विशेषवरती प्रश्न आहे. कशावरती? जिल्ह्यावरती प्रश्न आहे. हा पेपर कुठला आहे? पुणे आयुक्तालयाचा आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न विचारणं फार साहजिक गोष्ट आहे. त्याच्यामुळं आपली जी पोलीस संशोधन
केंद्र आहे हे पुण्यामध्ये आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. पुढचा 75 नंबरचा प्रश्न. कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे? कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे? आता मला जर विद्यार्थी मित्रांनो विचारता आलं तर माझ्या काही म्हणजे तेवढ्या बाकीच्या मेन सोडल्या तर बाकीच्या देशांच्या राजधान्या पाठ नाहीत. मग बाकीच्या देशांच्या राजधान्या काय असाव्यात ह्याच्यावरती हा प्रश्न विचारण्यात आला होता. मग त्यांची अपेक्षा काय आहे? या पेपरवरून मला एवढं कळतं की ठराविक देशांच्या, सगळे देश पाठ करायचे का नाही, ठराविक भारताशी रिलेटेड असणारे महत्वाचे देश ते काय करायचे, पाठच करून ठेवायचे. त्यांच्या राजधान्या नीट ऐका, जे देश भारताच्या संदर्भात जास्त संलग्न आहेत, जसं की जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, अजून साऊथ आफ्रिका, त्याच्यानंतर आता इस्रायल असेल, हे म्हणजे ज्यांचा भारताच्या संदर्भात सतत रशिया, हे सतत या गोष्टी येत असतात, त्यांच्या ठराविक देशांच्या काय करायच्या, राजधान्या पाठ करायचं, त्याच्याच वरून ऑप्शन इलिमिनेट करून उत्तर काढायचं. आता इथं काय विचारलंय, कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे? तर हे कॅनबेरा हे एका देशाची राजधानी आहे आणि कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. कोणाची राजधानी आहे? ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. न्यूझीलंडचा संबंध नाही, जर्मनीचा संबंध नाही, फ्रान्सचा संबंध नाही, यापैकी नाही, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मग या प्रश्नात विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक सांगायचं आहे, जर तुम्हाला 100% माहिती असेल, म्हणजे 100% खात्री, तरच यापैकी नाहीला गोल करायचं. अदरवाईज यापैकी नाहीला उत्तराला गोल करायचं नाही. शक्यतो अशा पद्धतीनं पाठीमागच्या 2 क्वेश्चन पेपर घेतल्या, त्यात एकाही प्रश्नपत्रिकेमध्ये यापैकी नाहीला उत्तर दिलेलं नव्हतं. परंतु हा आयुक्तालयाचा पेपर आहे, पेपरला काठिण्य पातळी बाकीच्या पेपरच्या तुलनेमध्ये जास्त आहे, म्हणून या ठिकाणी यापैकी नाही हा एक पर्याय त्यांनी फ्रेम केलेला आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा की या प्रश्नाचा गाभा काय, की महत्वाच्या देशांच्या राजधान्या तुम्ही पाठ करून ठेवायचं. आता फ्रान्सची सगळ्यांना माहिती आहे, पॅरिस ही फ्रान्सची राजधानी, त्याच्यावरून हा ऑप्शन एक मी इलिमिनेट केला असता, ऑप्शन नंबर 3. मग न्यूझीलंड, जर्मनी हे आता विचारले तर तुम्ही पाठ करून ठेवा. न्यूझीलंडचे काय, जर्मनीचे काय, फ्रान्सचे काय, इंग्लंडचे काय आहे, अमेरिकेचे काय आहे, दक्षिण आफ्रिकेचे काय आहे, रशियाचे काय आहे, पाकिस्तान, आपल्या देशाच्या सगळ्या, श्रीलंका, बांगलादेश, भूटान, नेपाळ, चायना, पाकिस्तान, अफगाणिस्तान, एवढ्या सगळ्यांच्या काय करायच्या, जवळजवळच्या देशांच्या एक 5-6 वेळा वाचले ना 100% लक्षात येतं. ऑप्शन बघितले की उत्तर येणार. दिवस घालवायचा नाही सगळ्या देशांच्या राजधान्या पाठ करायला, एक 10-15 मिनिटांचा विषय आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश हा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? कशाचा प्रदेश? तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की तिकडच्या साईडला म्हणजे कुठं, आपला हा जो महाराष्ट्र आहे, हा जो महाराष्ट्र, ह्यातला हा जो भाग आहे, ह्या ठिकाणी तलाव जास्त आहेत. काय आहेत? तलाव जास्त आहेत. मग हा कशाचा भाग आहे? हा विदर्भाचा भाग आहे. कशाचा? विदर्भाचा भाग आहे. मग विदर्भामध्ये लक्षात ठेवा, ह्या प्रश्नाचं उत्तर राहील तलावांचा प्रदेश म्हणून कोणाला ओळखला जातो? तुम्हाला मी सांगितले ऑप्शन नंबर 1ला कोकणला तर जायचंच नाही, तर या प्रश्नाचं उत्तर राहील पूर्व विदर्भ. काय राहील? पूर्व विदर्भ. आणि असंही तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं, त्यांनी हिंट एक दिली होती बघा, हिथं दक्षिण म्हणताय, हिथं पूर्व म्हणताय, म्हणजे मराठवाडा उत्तर येणार नाही, कोकण उत्तर येणार नाही. कारण काहीतरी दिशा असण्याचं, पर्टिक्युलर भाग असण्याचे जास्तीत जास्त शक्यता आहे. हिथं म्हणताय दक्षिण महाराष्ट्र आणि हिथं म्हणताय विदर्भ. आता दक्षिण महाराष्ट्र म्हटलं की काय येतो? कोल्हापूर येतो. काय येतो? कोल्हापूर. मग लक्षात ठेवा, कोल्हापूरमध्ये बोरवेलचं प्रमाण जास्त आहे. बोरवेल, ज्याला उपसा सिंचन असं म्हणतात. काय म्हणतात? उपसा सिंचन. उपसा सिंचन, उपसा सिंचन. बोरवेल ज्याला उपसा सिंचन असं म्हणतात, हे कुठे आहे? कोल्हापूरमध्ये जास्त आहे. मग उद्याचा प्रश्न विचारला, दक्षिण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कशाचं प्रमाण जास्त आहे? उपसा सिंचनाचं प्रमाण जास्त आहे. ओके, आता नीट बघा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणाला तलावांचा प्रदेश असं म्हणतात? तर पूर्व विदर्भाला तलावांचा प्रदेश असं म्हणतात. हा प्रश्न
बऱ्याच वेळा, एक 2-4 वेळा MPSCनं ऑलरेडी विचारलेला आहे. शिवाय पुढे जाऊन MPSCनं असं विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असं म्हणतात, कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असं म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे भंडारा. बऱ्याचशा वेळा गोंदिया पण उत्तर दिलेलं आहे. जर गोंदिया आणि भंडारा सायमल्टेनियसली ऑप्शनमध्ये नसणार, परंतु मॅक्सिमम उत्तर कुठं लिहायचं, भंडारा लिहायचं. उद्या जर तुम्हाला विचारलं तलावांचा जिल्हा कोणता, बघा काय मी सांगितलं, तलावांचा जिल्हा कोणता, तलावांचा जिल्हा कोणता, तर या प्रश्नाचं उत्तर राहील भंडारा. काय राहील, भंडारा. भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरचं मी तुम्हाला सांगितलं की कोल्हापूरमध्ये काय सगळ्यात जास्त आहे, उपसा सिंचन सगळ्यात जास्त आहे. अहमदनगरमध्ये विहिरी सगळ्यात जास्त आहेत. अहमदनगरमध्ये विहिरींची संख्या सगळ्यात जास्त आहे. झालं, मग सगळं पाठ झालं. सगळ्यात जास्त तलावांचा जिल्हा कोणाला, भंडाराला म्हणणार. अहमदनगरमध्ये काय जास्त आहेत, विहिरी जास्त आहेत. आणि त्याच्यानंतर इथलं तुम्ही बघितलं कोल्हापूरमध्ये उपसा सिंचन जास्त आहे. एवढं पाठ केलं तरी खूप जास्त पुष्कळ पुरेसं आहे. आता पुढचा प्रश्न, संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे. मग आता ज्या अर्थी आपण पुण्यात फॉर्म भरला, तुम्हाला मी सांगितलंय की तुमच्या जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये प्रश्न विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. चंद्रपूर, गोंदिया तर गेलं, मुंबई की सातारा, तर या प्रश्नाचं उत्तर राहील मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, नॅशनल पार्क विचारले ज्याला राष्ट्रीय उद्याने असं म्हणतात. काय म्हणतात, राष्ट्रीय उद्याने. मग दोन्ही पण, इंग्लिश पण आणि मराठी पण नाव माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. राष्ट्रीय उद्याने म्हणजेच काय, नॅशनल पार्क. नॅशनल पार्क म्हणजेच काय, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, पार्क म्हणजे उद्याने. राष्ट्रीय उद्याने, तर महाराष्ट्रामध्ये टोटल 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. किती आहेत, 6 राष्ट्रीय उद्यान. 6ची 6 पाठच असायला पाहिजेत. अभ्यासाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मग आपल्या पुस्तकामध्ये हे 6ची 6 नॅशनल पार्क तुम्हाला दिलेले, अतिशय सोपा आणि अभ्यासाचा असलेला भाग या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी चार्टच्या स्वरूपामध्ये आपल्या बुकमध्ये दिलेला आहे. काय, राष्ट्रीय उद्याने. मग उद्या जर तुम्हाला पहिला प्रश्न विचारला, महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत, तर महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. झाला एक क्वेश्चन तयार. महाराष्ट्रामध्ये मग आता आपण ओळीनं पाहूयात कुठं कुठं विचारलं, बघूयात की कुठं कुठं राष्ट्रीय उद्याने आहेत. आता राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, बोरिवलीमध्ये आहे. कुठं आहे, बोरिवलीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. आणि हे सर्वात छोटं आहे, सर्वात छोटे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे असलेले राष्ट्रीय उद्यान कुठले, संजय गांधी नॅशनल पार्क, बोरिवली. तर तुम्ही विचार करा, मुंबईला आहे, बोरिवली मुंबईमध्येच आहे. तर बोरिवलीत जर असेल तर फार मोठं क्षेत्रफळ असेल का हो, बट ऑब्वियस नसणार आहे. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने, हे कशाच्या दृष्टीने, क्षेत्रफळानुसार. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे कुठलं, संजय गांधी म्हटलं की बोरिवली. त्याच्यानंतर ताडोबा, तुम्हाला अगोदर पण मी पाठीमागच्या पेपरमध्ये, नागपूरच्या पेपरमध्ये हे सांगितलंय. ताडोबा म्हटलं की चंद्रपूर. त्याच्यानंतर गुगामल म्हटलं की अमरावती, त्यालाच मेळघाट असं पण म्हणतात. हे दोन्ही नावं विचारले जातात बरं का किंवामध्ये. किंवा जर तुम्हाला मेळघाट पण विचारू शकतात किंवा गुगामल पण विचारू शकतात. तर गुगामल किंवा मेळघाट हे कुठं आहे, अमरावतीमध्ये आहे. जवाहरलाल नेहरू त्याला काय म्हणतात, पेंच, नागपूर. हेही मागच्या पेपरमध्ये मी तुम्हाला सांगितलेले. नवेगाव बांध हेही मागच्या पेपरमध्ये मी सांगितले, गोंदियाला आहे. आणि चांदोली हे 4 जिल्ह्यांमध्ये आहे. कुठलं, सातारा, सांगली, कोल्हापूर. आणि रत्नागिरीचा पार्ट घ्यायचा. कुठला घ्यायचा, रत्नागिरीचा. महाराष्ट्राचा मॅप जर तुम्ही नीट काढला तर तुमच्या लक्षात येईल की साताऱ्याला आणि वरती कोल्हापूरच्या थोड्या पार्टला रत्नागिरीची बाउंड्री लागलेली आहे. मग आता बघा, सातारा, सांगली, कोल्हापूर आपण लाईनीच म्हणतो ना, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि त्याच्यामध्ये रत्नागिरीचा पार्ट. आणि मग आता ह्या चांदोली अभयारण्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी तयार झालेलं
हे राष्ट्रीय उद्यान आहे. सर्वात शेवटी तयार झालेलं, कधी तयार झाले तर चांदोली अभयारण्य नोव्हेंबर 2004 मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग आता बघा, आपण बघितलं संजय गांधी जे आहे हे सगळ्यात छोटं आहे बोरिवलीत. मग सगळ्यात मोठं कुठलं आहे तर अमरावतीतील मेळघाट हे सर्वात मोठे आहे. सर्वात मोठे कुठले आहे अमरावतीतील मेळघाट. आणि हे सर्वात प्राचीन आहे, म्हणजे सर्वात जुने, किंवा 1955 का काहीतरी, आय थिंक मला 100% साल येणार नाही, पण ताडोबा हे सगळ्यात जुनं आहे. मग आता बघा, सर्वात छोटे विचारले की संजय गांधी, सर्वात मोठे विचारले तर गुगामल किंवा मेळघाट. मग आता आपण 6ची 6 परत एकदा बघू. संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली, त्याच्यानंतर 2 नंबर ताडोबा चंद्रपूर, त्याच्यानंतर 3 नंबर गोगामल किंवा मेळघाट अमरावती, त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू पेंच, फक्त पेंच विचारणार, पेंच म्हटलं की 100% नागपूर, कारण पेंच हे काय आहे नदी पण आहे. त्याच्यानंतर नवेगाव बांध म्हटलं की गोंदिया, आणि चांदोली म्हटलं की 4, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. अशी 6ची 6 राष्ट्रीय अभयारण्य तुमची पाठच असायला हवी. काय असायला पाहिजे? पाठच असायला हवी. हा तुमचा अभ्यास आहे. ह्याच्यातला प्रश्न जर विचारला, अभ्यासातला प्रश्न जर विचारला तर तुम्हाला तो यायलाच हवा. या कॅटेगरीतला हा प्रश्न आहे. मग तुम्हाला हवंच तर वाटलंच तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. उद्या तुम्हाला विचारला सर्वात मोठा कुठला तर मेळघाट किंवा गुगामल. कुठं आहे? गुगामल तरी त्याला म्हणणार किंवा मेळघाट म्हणणार. कुठं आहे? अमरावतीमध्ये आहे. सगळ्यात लहान कुठला? संजय गांधी बोरिवलीमध्ये आहे. त्याच्यानंतर सगळ्यात आता रिसेंटली तयार झालेला कुठला आहे? चांदोली आहे. सगळ्यात पहिल्यांदा तयार झालेलं महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कुठलं? ताडोबा चंद्रपूर आहे. अशा पद्धतीने ह्याची सगळीच्या सगळी बेसिक माहिती मी तुम्हाला दिली आहे. ह्याचं स्क्रीनशॉट काढा. जेवढे मी तुम्हाला प्रश्न विचारले असतील तेवढे सगळेच्या सगळे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये रंगीत पेनमध्ये नोट्स काढून ठेवत चला. हेच प्रश्न फिरून फिरून सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये तेच विचारलेत, अगदी MPSC सहित. आता पुढचा प्रश्न, 78 नंबरचा प्रश्न आहे. गोबर गॅसमध्ये खालीलपैकी खालीलपैकी कोणता वायू असतो? विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जुन्या काळी जसं मी लहान होतो त्या काळामध्ये गायांचं प्रमाण जास्त होतं. गाया असायच्या घरी, म्हशी असायच्या, गोठे असायचे. आणि मग बऱ्याचशा ठिकाणी काय केले, हे गोबर गॅस प्लांट सरकारनं देऊ केले. मग ते काय करायचं, शेण त्या ह्याच्यामध्ये कालवायचं आणि मग त्याच्यामधून पाईप लावून गॅस तुमच्या घरापर्यंत आणला जायचा. आमच्या घरी तशा पद्धतीने होता. आणि मग त्याच्यावरती, कारण मग चुलीचा वगैरे ह्याचा काही संबंध येत नव्हता ना, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी गॅसचा हे व्हायचा. तिथं जाऊन त्याचा कॉक वगैरे चालू करायचा, ते शेण पाणी टाकून कालवायचं वगैरे, असा त्याचा कन्सेप्ट होता. मग ह्या गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? मग आता आपण ऑप्शन वाचू येऊयात. मिथेन, इथेन, प्रोपेन आणि सोडियम. आता बघा, इथं न दिसतंय, हिथं न दिसतंय, हिथं सोडियम 100% उत्तर ह्याच्यामध्ये नाही. इथेन, मिथेन, प्रोपेन आणि सोडियम तो ऑप्शन गेला. मग ह्या दोघांमध्ये तर लक्षात ठेवायचं, गोबर गॅसमध्ये मिथेन नावाचा घटक असतो. कुठं? मिथेनचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. गोबर गॅसमध्ये मिथेनचं प्रमाण जास्त असतं. मिथेन का असतो? कारण ऑलरेडी ही काय करतात, वाळलेला पालापाचोळा, गायांचं जे काय शेण वगैरे असतं त्या शेणापासून तयार केलं जातं. आणि त्या ठिकाणी मिथेनचं प्रमाण जास्त. दलदल वगैरे ज्या ठिकाणी दलदल असते त्या ठिकाणी पण मिथेन गॅस, भाताची दलदल असेल त्या ठिकाणी पण मिथेन वायूचं प्रमाण जास्त असतं. मग आता जो आपला घरामधला LPG असतो, LPG आपला जो घरातला गॅस असतो, घरातला गॅस कुठला आहे? LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हा LPG मध्ये प्रोपेन असतो. कुठला असतो? प्रोपेन आणि आयसोब्युटेन असतो. प्रोपेन आणि ब्युटेन. प्रोपेन आणि आयसोब्युटेन हा कशामध्ये असतो? LPG म्हणजे काय? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. मग उद्या जर तुम्हाला विचारलं गोबर गॅसमध्ये कुठला असतो? मिथेन असतो. LPG म्हणजे आपल्या घरातल्या गॅसमध्ये कुठला असतो?
प्रोपेन असतो आणि आयसोब्युटेन असतो. कुठलाही एक ऑप्शन तुम्हाला दिला जाणार, एक तर प्रोपेन दिला जाणार किंवा आयसोब्युटेन दिला जाणार, किंवा जर दोन्ही दिले तर ऑप्शन असा असणार 1 आणि 2 दोन्ही. अशा पद्धतीनं विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रेट बॅरियर रीफ ही ऑस्ट्रेलियामध्ये आहे. कुठं आहे? ऑस्ट्रेलियामध्ये. ज्यांनी कोणी हा पेपर सेट केला असेल तुम्ही लक्षात घ्या, कॅनबेरा विचारलं होतं, ऑस्ट्रेलियाच्या संदर्भात विचारलं होतं. ग्रेट बॅरियर रीफ विचारलं, ऑस्ट्रेलियाच्या संदर्भात विचारलं. म्हणजेच काय, जो कोणी पेपर काढतोय ते जे काही पेपर सेटर असतात, हे पेपर सेटर ऑस्ट्रेलियाच्या रिलेटेड त्यांनी काहीतरी वाचलेले, किंवा 9वी 10वीचं बेसिक भूगोलाचं जे पुस्तक असतं त्याच्यामध्ये जिथं रंगीत मॅप असतात, किंवा जिथं स्वाध्यायाच्या खाली प्रश्न असतात, की तुम्ही जाऊन बघा स्वाध्यायामधले प्रश्न ॲज इट इज असणार आहेत. हे 100% प्रश्न 9वी किंवा 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकातील सगळी भूगोलाची पुस्तकं तुम्ही जवळ घ्या. एक लयतले अगदी एका दिवसाचाच विषय आहे. त्याच्यामध्ये जिथं जिथं रंगीत दिसतात आणि जिथं जिथं स्वाध्याय दिसतात त्या स्वाध्यायामधला 100% प्रश्न आहे हा. आणि असाही हा पर्यावरण टॉपिक ज्यांनी पर्यावरण केले त्याला 100% येणारा माहिती असलेला पार्ट आहे. मग काय आहे हे ग्रेट बॅरियर रीफ? तर ग्रेट बॅरियर रीफ म्हणजे प्रवाळ भित्तिका. आपल्या खाली लक्षद्वीप असेल किंवा अंदमान निकोबार असेल, आपल्या बेटांना लागून असले, तिथे पण प्रवाळ खडकं आहेत. प्रवाळ खडकं आहेत म्हणजे काय होतं की एक प्रकारचं हे शेवाळाचा पार्ट आहे आणि त्याच्यावरती थरावरती थर, थरावरती थर, थरावरती थर साचून ते एवढं कठीण होतं की अगदी खडकासारखं होतं. खडक म्हणजे तिथं बेट असा शब्द म्हटलं ना, रीफ म्हणजे प्रवाळ खडक, खडकासारखा प्रकार हा तयार होतो आणि हे एवढं कठीण होतं. आणि मेन ह्याची गोष्ट अशी आहे की हे फार जे ऑस्ट्रेलिया आहे त्याच्यामध्ये हे फार रंगीबेरंगी ही प्रवाळ खडकं आहेत. कशी रंग म्हणजे दिसायला फार सुंदर आहे. तुम्ही वाटलंच तर नेटवरती जाऊन यूट्यूबला जाऊन सर्च करा ग्रेट बॅरियर रीफ. अतिशय रंगीबेरंगी असलेली ही खडकं आहेत. पण प्रदूषणामुळे ती काय होत चालले, त्यांचा कलर उडून जाऊन तो पांढरा होत चालले, ते खडकं काय होत आहेत, पांढरी होत आहेत. म्हणून क्वेश्चन विचारलेलं आहे. आपल्या बुकमध्ये ह्याचा फोटो पण दिलेला आहे. मग नीट बघा, ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्याला जवळ जगातील सर्वात लांब, सर्वात मोठी, सुप्रसिद्ध अशी प्रवाळ भित्ती म्हणजे प्रवाळ खडकं आहेत. या प्रवाळाची लांबी साधारणतः 2000 किलोमीटर आणि क्षेत्रफळ 3,03,000 किलोमीटर आहे. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागात असणाऱ्या क्वीन्सलँड या राज्याच्या किनाऱ्यालगत साधारणतः ही आहेत. आणि आग्नेय वायू दिशेत अशा प्रवाळ खडका ही तर फोटो दिलेले आहे त्या पद्धतीने आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं की या प्रश्नाचं उत्तर काय राहील की ग्रेट बॅरियर रीफ हे या प्रश्नाचं उत्तर राहील. मग राजधान्या कुठल्या कुठल्या करायच्या ते तुम्ही जे भूगोलाचं पुस्तक त्यांचं जर बघितलं 9वी 10वी 7वी 8वी काय मला माहिती नाही आता कुठं कुठं कसा भूगोल आहे, तर त्या भूगोलाच्या पुस्तकातलं स्वाध्याय जिथं रिकाम्या जागा असतील का नाही, जिथं तिथं राजधान्या विचारल्या तुम्ही ते करा. तुम्हाला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण असे जर प्रश्न विचारले आणि तुम्ही जर फक्त बघितलं असेल, फार नाही की 9वी 10वी 11वी 12वी ग्रुप करायचा 5-6 जणांचा, 5-6 जणांनी बसायचं आणि फटाफट करायचं. एक दिवसाचा विषय आहे. एका दिवसात तर तुमचं सगळंच्या सगळं होऊन जाईल. आता इथं लक्षात ठेवायचं ग्रेट बॅरियर रीफ हे काय आहे, प्रवाळ खडकं आहेत. काय आहेत, प्रवाळ खडकं आहेत. आणि हे प्रवाळ खडके प्रवाळ भित्तिका आहेत किंवा प्रवाळ खडकं आहेत. आणि ह्या प्रवाळ खडकं हा जगातल्या सगळ्यात मोठे आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखा पार्ट आहे. पुढचा 80 नंबरचा प्रश्न, माजलगाव येथील धरण. माजलगाव येथील धरण, माजलगाव आपल्याला ऑलरेडीच माहिती आहे बीडमध्ये आहे. हे धरण गोदावरी नदीच्या टिंब उपनदीवरती बांधलेलं आहे. मग आता नीट बघा तुम्ही की माजलगाव गोदावरी, तुम्ही जर महाराष्ट्राचा आपण मॅप काढून बघू थोडंसं की काय उत्तरामध्ये हिंट सापडते का तुम्हाला. मी मागच्या वेळी पण तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका काढून बघा, त्याच्यामध्ये पण मी नदी प्रणाली सगळीच्या सगळी सांगितलेली आहे. आता हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या मध्ये कुठं नाशिक या ठिकाणी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम आहे. ही नदी कुठली आहे, गोदावरी आहे. गोदावरी आहे, गोदावरी नदीचा उगम आहे. आणि मग ह्या ठिकाणी ती बीड वगैरे नांदेड अशा पद्धतीनं नाशिक, औरंगाबाद, अहमदनगरमधून थोडी अशी गोदावरी नदी पुढं इथं नांदेडमध्ये आणि तिकडून हे वाहत असते. आणि मग तिला हिकडून वर्धा, हिथून वैनगंगा, इकडं वर्धा, इकडून
गंगा गंगा येऊन मिळतात आणि इकडून छत्तीसगडमधून इंद्रावती येते. कुठली? इंद्रावती येते. इंद्रावती. वर्धा आणि वैनगंगेचा एकत्र प्रवाह होऊन, ह्याला बऱ्याच वेळा इथं प्रश्न विचारलाय, वर्धा आणि वैनगंगा यांचा एकत्र प्रवाह होऊन ही नदी अशी पुढे पुढे वाहत जाते, तिला प्राणहिता असं म्हणतात. काय म्हणतात? प्राणहिता. प्राणहिता. खूप वेळा प्रश्न विचारलाय. वर्धा आणि वैनगंगा, तुम्ही तिकडचे पण पेपर काढून बघा, तुम्हाला हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी दिसेल. कोणत्या दोन नद्यांच्या संगमाला प्राणहिता असं म्हणतात? तर वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्र प्रवाहाला प्राणहिता असं म्हणतात. आणि मग ही जे काय इंद्रावती, इंद्रावती इकडून येऊन अशी ह्या बाकीच्या नद्यांना मिळत जाते आणि ह्या सगळ्या नद्या अल्टिमेटली कोणाला मिळतात? गोदावरी नदीला येऊन मिळतात. ह्या सगळ्या नद्या कोणाला येऊन मिळतात? गोदावरीला येऊन मिळतात. मग आता साधा प्रश्न आहे, इंद्रावती कुठे आहे? छत्तीसगडमध्ये आहे. ऑप्शन गेला. प्राणहिता कुठे आहे? इकडे विदर्भामध्ये तयार होते. ऑप्शन गेला. माजलगाव कुठे आहे? ऑलरेडी बीड इथे आहे. बीड. बीडचा आणि विदर्भाचा संबंध आहे का? नाही. त्याच्यामुळे इंद्रावतीचा ऑप्शन गेला. वैनगंगा कुठं काढलेली? इकडे विदर्भात काढलेली. ऑप्शन गेला. प्राणहिता वर्धा वैनगंगेचा तयार होऊन इथं प्राणहिता तयार होती. ऑप्शन गेला. म्हणजे 100% उत्तर लॉजिकली जरी मी गेलो असतो तरी ऑप्शन नंबर 2 सिंदपणा या नदीवरती माजलगाव हे धरण बांधलेलं आहे. कसं काढलं मी? लक्षात घ्या. मला एवढं बेसिक माहिती होतं की माजलगाव हे बीडमध्ये आहे. जर माजलगाव जर बीडमध्ये असेल, जर माजलगाव बीडमध्ये असेल तर नदी पण बीडमधने वाहणारी असली पाहिजे का विदर्भातली असली पाहिजे? 100% बीडमध्ये नदी वाहत असली पाहिजे किंवा इकडून वाहत असली पाहिजे. विदर्भातल्या नद्यांचा संबंध या ठिकाणी येणार नाहीत. मग विदर्भातल्या कुठल्या कुठल्या आहेत? इंद्रायती तर सरळ सरळ कुठं? इंद्रावती कुठं? 100% कुठं उगम पावते? छत्तीसगडमध्ये उगम पावते, नंतर गोदावरीला येऊन मिळते. ऑप्शन गेला. विदर्भातली नदी आहे. त्याच्यानंतर प्राणहिता वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्र प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. ही विदर्भात आहे. ऑप्शन गेला. त्याच्यानंतर वैनगंगा ही इकडून उगम पावते, वरून येते मध्य प्रदेशमधून, ही विदर्भात आहे. ऑप्शन गेला. त्याच्यावरून सरळ सरळ मला उत्तर आलं असं, मला सिंदफणा आहे का नाही हे माहिती असण्याची गरज या ठिकाणी नव्हती. म्हणजे लॉजिकली देखील या प्रश्नापर्यंत मी पोहोचू शकलो असतो. जरी प्रश्न अवघड वाटत असला तरी तुम्ही डोक्यानं त्या प्रश्नाला डील करू शकला असता. माजलगाव येथील धरण हे गोदावरी या उपनदीवरती बांधलेलं आहे. ओके. आता पुढचा प्रश्न 81 नंबरचा. नंबरचा काय विचारले? सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे? आणि बऱ्यापैकी लोकांना माहिती असतं, जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. सॅमसंग कंपनी, आपण मॅक्सिमम सॅमसंगचे फोन वापरतो, तर ती साऊथ कोरियाची आहे. साऊथ म्हणजे दक्षिण कोरियाची ती कंपनी आहे. अशा वेळी भारत या ऑप्शनला जायचं नाही. जपान बेसिक टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड पार्ट आहे. साऊथ कोरियाची ती कंपनी आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्युअरली पॉलिटिकला पार्ट आहे. काय प्रश्न विचारलेला आहे की राज्यसभेचा सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? स्पीकर, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान. आता ज्याला माहिती नसतं त्याला एवढं तर लॉजिक लागाय पाहिजे, हिथं राष्ट्रपती म्हणतंय, हिथं उपराष्ट्रपती म्हणतंय, म्हणजे ह्या दोघांमध्ये उत्तर नाही. दोघांमध्येच इथं उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. राष्ट्रपती का उपराष्ट्रपती? मग आता लक्षात ठेवायचं, हा सरळ सरळ अभ्यासाचा बेसिक पार्ट आहे. अभ्यासाचं बेसिक आहे. काय बेसिक आहे की जे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती असतात, बघा, भारताचे उपराष्ट्रपती असतात, हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कुणाचे? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मग राष्ट्रपतीला तर ऑलरेडी कितीतरी लोड असतो, त्यांना काय राज्यसभेचा सभापती म्हणून बसवण्यात अर्थ आहे का?
अख्ख्या देशाच्या सगळ्या मेन गोष्टींवरती त्यांची सिग्नेचर असते. म्हणजे राष्ट्रपती हा भारताचा पहिला नागरिक आहे. सगळ्या गोष्टी कलमे हे ते राष्ट्रपतीच्या नावानं जाहीर निघत असतात. मग राष्ट्रपतीला सभापती म्हणून बसवतील का? बसवणार नाहीत. ह्या लॉजिकनं मी हे इथं गेलो असतो, सरळ सरळ उत्तर मला उपराष्ट्रपती हे भेटलं असतं. मग हे विधान लक्षातच ठेवायचं, लक्षातच ठेवायचं. एवढा वेळा हा प्रश्न विचारलेला अतिशय IMP प्रश्न आहे. लक्षात ठेवा की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात किंवा सभापती असतात. उद्या इथं सभापती देतील, अध्यक्ष देतील, काही देतील, स्पीकर देतील, काही देतील. तुम्ही त्या पद्धतीनं तिथे लक्षात ठेवायचं की उपराष्ट्रपती म्हटलं की त्यांचा संबंध कुठं आहे? राज्यसभेशी आहे. आणि राज्यसभा हे आपलं वरिष्ठ सभागृह आहे. कुठलं आहे? वरिष्ठ सभागृह. तुम्ही पाठीमागचं माझे लेक्चर काढून बघा, त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. आणि त्या ठिकाणी मी ट्रिक सांगितली होती, स र ला. स म्हणजे संसद, र म्हणजे राज्यसभा आणि ला म्हणजे लोकसभा. 79, 80, 81 अशी आपली कलमं आहेत. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, तुम्ही माझे पाठीमागचे लेक्चर काढून बघा. बेस पक्का होत 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 आपण पुढं जाऊयात. पुढं प्रश्न विचारलेला आहे इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठं आहे? आता ही इंटरपोल ही काय आहे की इंटरनॅशनल लेवलला पोलिसांची ऑर्गनायझेशन आहे. मग इंटरपोलचा फुल फॉर्म काय होतो? द इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. कोणाची ऑर्गनायझेशन आहे? पोलिसांची. इंटरनॅशनल लेवलला द इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन आणि तिचं मुख्यालय आहे लिवॉन, फ्रान्स इथं. कुठं? लिवॉन. मग उद्या तुम्हाला प्रश्न विचारतील इंटरपोलचे मुख्यालय लिवॉन या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर कुठं आहे? फ्रान्स या ठिकाणी आहे. आणि बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांना हा माहिती असणारा पार्ट आहे की फ्रान्समधील लिवॉन या ठिकाणी इंटरपोलचं ऑफिस आहे, इंटरपोलचं मुख्यालय आहे. आता पुढचा प्रश्न 84 नंबरचा. तुर्की आणि सिरिया भागात फेब्रुवारी 2023 मध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू इपिसेंटर कोणत्या ठिकाणी होता? हा सरळ त्यावेळेचा करंटचा प्रश्न होता. कशाचा? करंटचा. आता वाचत बसायचं नाही, काट मारायचं, पुढे जायचं. जो तुमच्या हातामध्ये क्वेश्चन पेपर असेल किंवा आपलं बुकलेट असेल, काट मारायचं आणि पुढे जायचं. नको ते प्रश्न वाचण्यामध्ये एनर्जी घालवायची नाही. मार्च 2023 सरळ प्रश्न कधीचा असेल? करंटचा असेल. आर्मीचे चीफ ऑफ कन्व्हेक्टर खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये सहभागी झाले? हाही प्रश्नाला काय करायचा? काट मारायचा, परत अभ्यास करायचा नाही. हे दोन्ही प्रश्न कशाचे होते? करंटचे होते. त्यावेळेचं करंट 23 करून आता फायदा आहे का? नाही. काट मारायचा, पुढं चालायचं, वाचत बसायला एनर्जी घालवायची नाही. पुढं चाइल्ड हेल्पलाईन संपर्क क्रमांक कोणता? मग आता बघा 1098, 1008, 1082 आणि 1086. नीट बघा, इथं एकक स्थानी 8 दिले, इथं एकक स्थानी 8 दिले. एक्झामिनरला माहिती असतं, पोराला एवढं आठवत असतं की काहीतरी एकक स्थानी 8 आहे, पण एक्झॅक्ट कुठलं म्हणजे जास्तीत जास्त उत्तर ह्या दोघांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय, हे दोन ऑप्शन गेले. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, चाइल्ड हेल्पलाईन ही 1098 आहे. 1098 म्हणजे 1098 ही चाइल्डची हेल्पलाईन आहे. किती? 1098. लक्षातच ठेवायचं. 87 नंबरचा प्रश्न. 87 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी H3N8 विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो? कोरोना. त्यावेळेस कोविड आलं होतं का हो? 2023ला तर आलं होतं. मग कोविडचा आणि H1N1 हा वेगळा घटक आहे आणि कोविड हा वेगळा घटक आहे. तर H3N8 म्हणते, H3N8 हा कशाचा प्रकार आहे? तर हा सरळ इथं बघा, कोरोना, फूट अँड माउस आजार, बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू. हिथं फ्लू म्हणतंय म्हणजे ह्या दोघांमध्ये उत्तर ठेवलेलं नाही. उत्तर ह्या दोन ऑप्शनमध्ये आहे. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की जास्तीत जास्त प्रेफरन्स कशाला द्या? ऑप्शन नंबर 3 ला द्या. त्याच्यावरून बर्ड फ्लू हे तुम्हाला मारता आलं असतं. H1N1 स्वाईन फ्लू आहे. H1N1 हा काय आहे? स्वाईन फ्लू आहे. स्वाईन फ्लू काय आहे? H1N1 आहे. आणि
कोविडचं तर तुम्हाला माहिती आहे, कोविड कोरोना म्हणजे कोविड कुठे आला होता, आपल्या युहान, चीनमधील युहान या शहरामधून कोविड आला होता, त्याच्यावरून हे लक्षात ठेवायचं. आता मी हिंट लॉजिकली कसं गेलो, S3N8 हे काय मला तरी लक्षात आहे का, नाही, पण मला बघितल्यानंतर असं लक्षात आलं S3N8 विषाणूमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो. मी ऑप्शन नीट बारकाईने बघितल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं, हिथं बर्ड फ्लू म्हणतंय, हिथं स्वाईन फ्लू म्हणतंय, फ्लू हिथं दिलंय, म्हणजे उत्तर हिथं जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केलाय. चौथ्या ऑप्शनला तर मी 100% मार्क करत नाही, तुम्हाला मी अगोदरच माहिती आहे, चौथ्या ऑप्शनला मार्क करत नाही. आणि स्वाईन फ्लू H1N1 असतो, एवढं मला 100% माझ्या अभ्यासाचा भाग होता. H1N1 म्हणजे स्वाईन फ्लू, म्हणजे ऑप्शन नंबर डी येणार नाही. 100% ह्याचं उत्तर बर्ड फ्लू असणार आहे, कारण H1N1 हे काहीतरी फ्लूच्या संदर्भात आहे, एवढं तर डोक्यात चालायला पाहिजे ना. H आणि N हे फ्लूच्या संदर्भात आहे, एवढं डोक्यात ठेवायचं. मग त्याच्या पुढे हे 1 लावलं, 3 लावलं, 8 लावलं की त्यावरून त्या फ्लू म्हणजे काय, ताप येणे, त्या तापाचे प्रकार बदलत राहतात, परंतु काहीतरी प्रकार हे ह्याच्याच संदर्भात आहे, एवढं डोकं चालायला पाहिजे होतं. म्हणजेच H3N8 हा कशाचा प्रकार आहे, बर्ड फ्लूचा प्रकार आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न 28 नंबरचा, महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होणार आहे. हा पण त्यावेळेचा कशाचा मुद्दा होता, हा पण त्यावेळेचा करंटचा मुद्दा होता 2023 साली. पण आता इथून लक्षात ठेवायचं, जे काय पहिलं झालेलं असतं, पहिलं आपल्या लक्षात असायला हवं. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हा पुणे या ठिकाणी तयार होणार आहे. आणि हा प्रश्न पेपर कुठला आहे आता, जिल्ह्याचा आहे. हा प्रश्न सरळ त्या जिल्ह्यावरती विचारलेला आहे. मला जर उत्तर आलं नसतं तर सरळ मी पुणे जिल्हा मानला असतं, कारण मी फॉर्म कुठं भरलाय, पुण्यात भरलाय, त्याच्यामुळं मी ऑप्शन नंबर 2 पुणे असं उत्तर मार्क केलं असतं. पुढं 88चा प्रश्न झाला, म्हणून लक्षात ठेवायचं, आता इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कुठं होणार आहे, पुण्यात तयार होणार आहे. 89 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील जेल पर्यटन म्हणजे जेल टुरिझम कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले आहे. जेल पर्यटन किंवा टुरिझम कोणत्या जेलपासून, हाही त्यावेळेचा करंटचा मुद्दा होता. आता हा प्रश्न येणार नाही. मगाचा पण मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर लक्षात फक्त ठेवायचं की, कारण इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आहे ते एकदाच तयार होत असतं आणि ते पुणे या ठिकाणी तयार झालं होतं. बट ऑबिस हा पण प्रश्न कशावरती असणार आहे, सरळ जिल्हा विशेषवरती असणार आहे. ज्याचे हे लक्षात आलं तर येरवडा जेल पुणे या ठिकाणी हा जेल पर्यटन म्हणजे जेल टुरिझमचा पार्ट सुरू होणार होता. आणि हा प्रश्न MPSCला कंबाईनला देखील विचारलेला आहे. MPSCची जी कंबाईनची एक्झाम आहे त्याच्यात पण हा करंटला आय थिंक 2022चा किंवा 21चा पेपर असावा, त्या पेपरमध्ये मे बी 22चा पेपर असेल, त्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. म्हणजेच जर यदा कदाचित तुमची परीक्षा MPSCच्या पेपरच्या नंतर झाली तर MPSCमध्ये साधारणतः 15 प्रश्न करंटला विचारले जातात. कंबाईनचा पेपर असेल तर 15 क्वेश्चन करंटचे असतात आणि राज्यसेवेचा पेपर असेल तर 15 क्वेश्चन करंटचे असतात. ते 15 किती झाले, 30 प्रश्न झाले. हे 30च्या 30 प्रश्न तुम्ही तुमचा पेपर होण्याच्या अगोदर जस्ट पाहून जायचे. जर तुमचे पेपर त्या परीक्षांच्या नंतर झाले तर, आणि शक्यतो जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी आहे कारण MPSCचा कंबाईनचा पेपर ऑलरेडीच राज्यसेवेचा तर जून महिन्यात होणार आहे आणि कंबाईनचा पेपर अजून तारीख डिक्लेअर नाही, मे बी तो जुलै एंडिंग किंवा ऑगस्ट अशा दरम्यानमध्ये होऊ शकतो. तारखा लवकर डिक्लेअर होतील, मग त्यावेळेस पेपर ह्या त्याच्यानंतरच आपला पेपर होईल पोलीस भरतीचा लेखीचा. तर ते जे काही 15 करंटचे मुद्दे बघायला किती 1 तासभर वेळ झाला, अर्धा पाऊण तासाचा विषय आहे. तेवढे 30 प्रश्न बघूनच जायचे. यदा कदाचित जर त्यातला एखादा प्रश्न एक्झामिनर जर तशा लेवलचा असेल तर प्रश्न अशा, आता हा सरळ प्रश्न तिकडून कंबाईनमधूनच घेतलेला आहे, तर तिथला एखादा प्रश्न आला तर आपल्याला 100% यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जिल्हा विशेषवरती हा प्रश्न होता, करंटचा होता. आता हा प्रश्न शक्यतो विचारला जाणार नाही. तुम्हाला मी बघता 3-4 प्रश्न करंटचे सांगितले आणि करंटचे प्रश्न परत करत बसायचं नाही. आणि 90 नंबरचा प्रश्न, माहीम किल्ला कुठं आहे, मुंबई.
माहीमची खाडी पण आहे, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं मुंबई हा कधी बांधला गेला, कधी बांधला गेला, 8वे शतक, 12वे शतक, 10वे शतक आणि 14वे शतक. तर विद्यार्थी मित्रांनो 12व्या शतकामध्ये माहीमचा किल्ला बांधला गेला आहे. मग आता तुम्हाला मी सांगतो बघा की हे लक्षात ठेवायचं, माहीमचा किल्ला मुंबई येथील 12व्या शतकात बांधला गेला. मग आता हा जो काही प्रश्न आहे, माहीमचा किल्ला कुठं बांधला गेला, तर मला वैयक्तिक विचारताल तर मला ह्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. बी ऑनेस्ट, मला या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. मग हे जे प्रश्न असतात हे प्रश्न मेरिट ठरवत नाहीत, हे प्रश्न मेरिट डिसाइडिंग नसतात. आपलं टार्गेट किती, 95 प्रश्न बरोबर आणणे. असले 1-2 प्रश्न, मगाचा कॅनबेराचा सपोज होता, ऑस्ट्रेलियाची राजधानी, सपोज ज्याने भूगोलाचं बघितलंय त्याला येऊ शकतो, पण हा प्रश्न येईल असं मला काय वाटत नाही की बाबा कोणाला महाराष्ट्रातल्या बाबा पोलीस भरती करणाऱ्याला हा प्रश्न सुटेल असं मला तर वाटत नाही. ज्यांनी पुण्यात फॉर्म भरला असणार आहे, एखाद्याची गोळी लागली असेल तर ठीक, नाहीतर शक्यतो मला वाटतंय त्याच्यापासून 99.99% की हा प्रश्न उत्तर सहजासहजी येणार नाही. हा मॅक्सिमम मुलांचा चुकणारच. जर हा प्रश्न सगळ्यांचाच मॅक्सिमम जणांचा चुकणार असेल तर हा प्रश्न मेरिट डिसाइडिंग ठरू शकत नाही. ह्या प्रश्नामुळे मेरिट ठरणार नाही आणि या प्रश्नामुळे उगच सगळे किल्ले काढून सगळं पाठांतर करत बसायचं नाही की कुठला कधी बांधला, कुठला कधी बांधला. सरळ असले प्रश्न लेफ्ट करायचे, डोक्यात घ्यायचं नाही. ते प्रश्न मेरिट डिसाइडिंग असणार नाहीत. हा प्रश्न फक्त आणि फक्त तुमचा अभ्यासाचा चालला, पेपर सोडवण्याचा असणारा कल जो तुम्ही फटाफट सोडवत असता त्याला कुठं ना कुठं तरी ब्रेक लावण्यासाठी ना असले प्रश्न जाणून बुजून एक्झामिनरना पोराला हँग करण्यासाठी टाकलेले असतात. हा प्रश्न वाचला की पोरग बाहेर आलेला आहे ना कुठलाच प्रश्न विचारणार नाही, बाहेर आल्या ते हीच प्रश्न विचारणार, यार ती माहीमचा किल्ला कधी बांधला होता, तू काय लिहिलं, लक्षात घ्या. कारण असले प्रश्न ऑड प्रश्नच लक्षात राहत असतात. तुम्ही पाठीमागचे ज्यांनी पोलीस भरती दिली असेल ना तुम्ही आठवून बघा, तुम्हाला ऑड प्रश्न आत्ता पण आठवणार, भले 2 वर्ष होऊ द्या, 4 वर्ष होऊ द्या, ऑड प्रश्न लगेच आठवतो. कारण एक्झामिनरच्या डोक्यातच हे असतं की त्याला कुठेतरी डायव्हर्ट करायचं आणि आपण मग हे विचार करत बसतो, यार काहीतरी अवघड काय पण प्रश्न विचारतात आणि असले कुठं अवघड प्रश्न विचारतात. तुमची मेंटॅलिटी घालवली आणि मेंटॅलिटी घालवणे हेच एक्झामिनरचं काम असतं आणि तुमचं काम काय, मेंटॅलिटी तिथं शांत ठेवायची. असे जरी प्रश्न आले ना लय डोक्यात घ्यायचं नाही, ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 कुठला ना कुठला तरी मारायचा आणि सरळ बाजूला व्हायचं, बाकी डोकंच लावायचं नाही. इथं पण बघा ना तुम्ही, 8वे शतक छोटा ऑप्शन गेला, 14वे शतक मोठा ऑप्शन गेला. ह्या दोघांमध्ये उत्तर नाही, उत्तर हे 10 किंवा 12 आहे. ह्याचं उत्तर 12वे शतक आहे, 12वे शतक आहे. म्हणजे मी जे तुम्हाला जे काही सांगतोय हे फार चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस करून सांगितलेले. अशा प्रश्नामुळे पॅनिक मोडला जायचं नाही, पॅनिक स्वतः व्हायचं नाही. आपण ज्या गतीनं पेपर सोडवताना त्या गतीनंच पेपर सोडवत राहायचा. आपल्याला मार्क किती पाहिजेत, लेखीमध्ये 90 to 95 आणि आपलं टार्गेट हे नेहमी टॉप असलं पाहिजे. म्हणून सिरीजचं आपण टायटल 95 मार्क्सचं दिलेले. 5 प्रश्न जाय नाहीत का, एखादं बुद्धिमत्ता नाही सुटलं सिरीजचा. जो मगाचा प्रश्न मी 23चं असं काहीतरी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की 23ला काहीतरी दिलेले तर 67ला काहीतरी येईल. अशा प्रश्नाचं लॉजिक तिथं कळणं ही फार जास्त अवघड गोष्ट आहे. तसा एखादा प्रश्न गेला, असा एखादा प्रश्न गेला, 2 प्रश्न गेले, अजून 3 प्रश्न तुम्हाला घालवायला चान्स आहेत, लक्षात घ्या. म्हणजे 95 मार्क पडणं 100% सोपं आहे. 90 ते 95 मध्ये मार्क तुम्ही घेतले ना 100% बसू शकता ह्या पेपरसाठी. आणि पेपर जर सोपं असेल तर 100 आउट ऑफ 100 घेणारे पण मुलं चांगल्या पद्धतीचे अभ्यास करणारे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला नक्की कसे वाटले हे नक्की आम्हाला कळवा. तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, की सागर करिअर अकॅडमीला सर्च करा. तुम्ही रणजित सर PYQ किंवा PYQ रणजित सर असं जरी नसतं सर्च केलं ते पटकन आपले सगळेचे सगळे व्हिडिओ येतात. तुम्ही लिंक नागपूरचे काही पार्ट आहेत ते बघा, पुण्याचे काही पार्ट आहेत ते बघा, त्याच्यानंतर ह्या पुणे आयुक्तालयाचा पेपर बघायला घ्या. ही आपली सिरीज कंटिन्युएशनमध्ये चालू राहणार आहे आणि मागच्या पेपरचे रेफरन्सेस हे नेहमी पुढच्या पेपरला लागू पडत आहेत, तुमच्या लक्षात येईल पुढं. आता पाठीमागच्या पेपरमध्ये जर मी आयुक्तालयाच्या पेपरमध्ये ह्या सिरीजमध्ये सांगितलंय की नफा तोटा कसा काढायचा, त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज काढण्याची एक चांगली मेथड मी एका प्रॉब्लेममध्ये समजून सांगितले. परत फिरून जर तेच प्रश्न विचारत असतील तर मी तिथं सांगताना फास्ट सांगणार की जेणेकरून फास्ट प्रॉब्लेम झाले पाहिजेत. म्हणजे तुमचं काम काय की पेपर कुठला आहे हे न पाहता सगळे पेपर व्यवस्थित करणे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.